गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. बघा 11 वाजता सकाळचे. आज आहे शनिवार. आज सासूबाई गाणं चालू झालं आहे सकाळपासून त्यांचं. लेकीकडे जायचं. रस्ता कुठं जायचं. हां मी जाते. हां रात्री बंद झालं, त्यांना मी समजावून सांगितलं रात्री, पण आता पुन्हा सकाळी चालू झालं आहे. हे चला आता बनवली मी चहा बनवते. आत्ता मावशी आल्यात. तर बघा सकाळपासून मी कामच करत होती. आज म्हणलं सकाळी काही लॉगिंग केलं नाही, व्हिडिओ काही बनवलं नाही. म्हणलं आता चला आवरल्यानंतरच व्हिडिओ बनवू. सगळं आवरलं जिथल्या तिथे आणि म्हटलं आता व्हिडिओ बनवूया. आज बघू आता रसिका. आज काय पिल्लूच्या शाळेला सुट्टी, विराजच्या शाळेला सुट्टी आहे. शनिवार काय कार्यक्रम आहे माहीत नाही, पण आज सुट्टी आहे. त्याला सुट्टी नसते शनिवारी. तर बघा मी आता जाईन तिच्याकडे, चहा बनवते आणि मी रसिकाकडे जाऊन येते. आम्हाला अजून स्वयंपाक करायचं. म्हणलं आता ह्यांचा नाश्ता झाला, सकाळी आमचा नाश्ता झाला. आमच्या सासूबाईंचं सकाळपासून चालू झालं बघा. नंदीचं घर कुठे, हेमाचं घर कुठे, हेमाचं घर कुठे. आता चला इकडं बनवते चहा. या चहा प्यायला. हे पहा रसिकाकडे जाऊन आली मी आत्ता. आणि रसिकाला आणि विनायकला इकडेच बोलवलं आहे खायला. आता काय करणार आहे तुम्हाला दाखवते. किचन ओट्यावर मी काय आता तयारी करून ठेवते. हे बघा बटाटे घेतले, कांदे घेतले, टमॅटो घेतले, काकडी आणि इकडं चटणीची तयारी. आता थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच मी अजून सामान ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा इकडे मी तयारी करते. इकडे काकडी आणि बटाट्याचे चिप्स हे करून हे बघा गरम पाण्यामध्ये थोडे उकळते. मिठाचं पाणी केलेलं आहे आणि टमॅटो पण घालायचे आणि कांदा. मी व्हेज सँडविच करणार आहे आणि इकडे बटाटे उकडायला लावलेले. थोडे बटाट्याची भाजी करून ते पण दुसरे वेगळे सँडविच करणार आहे. कारण की बटाट्याची भाजी करून ती सासूबाईंना देते. आणि इकडे रसिका आणि विनायक येईल. आता विनायकाने रसिकांना बोलवलं आहे. म्हटलं रसिकाला जाऊ दे, लेकरांना आपल्या सुट्टीच्या दिवशी तरी बोलवा. कंटाळा येतो आपल्या हातचं खाऊन, नाही का. म्हणून पोरींना आता पोरीला आणि जावईला दुसरी मुलगी आहे का नाही, गावाला जाणार होती, त्याच्यामुळे काय तिला बोललं नाही प्राजक्ताला. हे बघा गरम पाण्यामध्ये सगळं कांदा, बटाटा, टमॅटो, काकडी सगळं टाकलं. आता मी काढून घेते का भांड्यामध्ये हे सगळं. आणि इकडे चटणी, पुदिना आहे बघ. आत्ता विनायकने आणून दिलेलं पुदिना निवडून धुवून ह्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकते, चटणी बनवती. इकडे अमूलचं याने चीज आणलेलं आहे. ब्रेड हे बघा. आज काय करायचं, ब्रेड सँडविच व्हेज. हे बघा ह्याच्यामध्ये मीठ, साखर, आलं, लसूण, पुदिना सगळं टाकलेलं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडेसे जिरे टाका का नाही, जिरे नाही टाकत. चला ह्याची आता छानशी चटणी करून घेते. सगळं ह्याच्यात घातलेलं आहे. सासूबाईंना ना तिखट कमी पाहिजे म्हणून मी असं थोडीच चटणी घातली आहे बघा. चटणी पण तयार केली मी, तिखट झालेली चटणी. ह्याची मिरची आहे, लवंगी मिरची, त्याच्यामुळे तिखट झालेली आहे. आणि इकडे हे बघा हे सगळं मी रोळीमध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि विरांशला काय करणार आहे, एका बटाट्याचं विरांशला आलू पराठा करणार आहे. काय झालं, कुठं चालल्या? आता जाऊन आले बाथरूमला. किती वेळा देवा. चला 2 प्रकारचे सँडविच करण्यापेक्षा एकच असतं. मी व्हेज सँडविच करते, म्हणजे बटाट्याची भाजी न करता
हे सँडविच बनवते आणि सासूबाईंना आता देते बघा. हे झालेलं आहे. ह्याच्यावर थोडं तूप टाकलं, थोडं बटर, तूप आणि आता सॉससोबत देते त्यांना खायला. आणि आता हे बघा विरांशला इकडे एक बटाटा कुस्करला, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते, मीठ टाकते, तिखट हळद सगळं टाकून ना त्याला, कोथिंबीर असं टाकून त्याला आता मी हे करणार आहे आलू पराठा. चला सासूबाईंना देते. तुम्ही खाणार का ब्रेडचं? नाही. जाऊ दे, कारण का ह्यांना सासूबाई मावशींना विचारते तुम्ही काय काम करता. आमचे सासूबाई किती काम करतात, सकाळी उठल्यापासून काम करतात माझ्या सासूबाई तरी. हो की नाही काकू? तुम्ही सकाळी उठल्यापासून किती काम करताय? भयंकर काम करतात माझ्या सासूबाई. त्यांना जेवायला वेळ नसतो. जेवायला वेळ नसतो ना काकू तुम्हाला? किती काम असतं. आता बसेपर्यंत अवकाश बघा. ती ताट पहिला हातात घेते ना. आमची सासूबाईंची मजा बघा आता. चला मी माझ्या विरांशला करायचे आलू पराठा. तुम्हाला गंमत दाखवते आमच्या सासूबाईंची. हां हो घ्या, ते तुम्हालाच ठेवलंय, तुम्हाला ठेवलंय, घ्या. हे बघा इथं विरांशला मी आलू पराठा केलेला आहे. माझा विरू आलेला आहे. विरांशला काय केलं आजीने? आलू पराठा चीज घालून देऊन आले, चीज घालून. ओके निशो ना? हां काय कुठे ठेवलं आजी? काय म्हणते? डॉल कुठलं डॉल आणले? रसिका आली. अहो उद्या आहे का? हो का? पटा 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 पटा. पराठा जळाला का काय म्हणून मी पळत आली. छान पैकी विरांशला पराठा. चला विरांशला केलेला आहे मी पिझ्झा, आलू पराठा, मिक्स पिझ्झा. 2 3 4. अगं बाई मम्मा रांगोळी करायला लागली. अरे वा डिझाईन काढली मम्माने आहे ना. हां विरांश बरोबर त्याला. आता दिलेलं पुन्हा आलू पराठा दिले त्यांना. खावा, चांगला आहे का बघा. हां हे बघा आता ही चटणी लावलेली आहे, सॉस लावलेला आहे. आता विनायक आणि रसिकाला सँडविच बनवते. सासूबाईंचं एकदा झालंय आमचं पोटोबा. काय ग प्रतीक काका आपल्या घराच्या खाली कसं चालत आला होता? हो ना. आयुषला बघितलं का फोटो मध्ये? फोन मध्ये आयुषला बघितलं ना? बघितलं का? झालाय चांगला. कोण ग आयुष? वाटणार पण नाही तुमचं? मॅच्युअर आहे. हां अगो बाई 4-4.5 किलो वजन झालं त्याचं. हो का? चांगलं गुबगुबीत झालं. चांगलं मग मानून. काय अगं असं बघ हां काय झालं? चला खावा पोटभर, सगळं संपवा. इकडे नको तू, इकडे ये. अगं जा. इकडे तू विराज. अगं जातो तो नळ चालू करतो, तू बघितलं का? तो हात कसा धुतो बघ. बघ एकटा बघ आता कसा हात धुतो आमचा विरांश. खूप छान झालाय. नाही तो आज मी बेसिन सगळं धुतलंय. हे बघा रसिका, विरांश, विनायक सगळे खाऊन गेलेले आहेत आता घरी. आणि हे बघा मी माझ्यासाठी घेतलेलं आहे हे सँडविच आता खायला. बघा थोडी चटणी वरनं टाकलेली आहे. हे बघा असं सँडविच बनवलेलं आहे माझ्यासाठी. चला तर या सगळेजण सँडविच खायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.